दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं 27 वर्षानंतर सत्ता मिळवली आहे। गोव्यात या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला। मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि इतर नेत्यांनी कार्यकर्त्यांसोबत आनंदोत्सव साजरा केला। या संदर्भात प्रतिक्रिया देताना सावंत यांनी दिल्लीच्या जनतेनं भ्रष्टाचारी केजरीवाल यांना पूर्णपणे नाकारलंय। हा विजय पारदर्शक आणि विकासाभिमुख प्रशासनाची जाणीव करून देतो असं म्हटलं। सगळ्यात पहिली भारतीय जनता पार्टीचे सरकार 20 वर्षांनी दिल्लीत आयले। दिल्लीतल्या सगळ्या लोकांचे खूप खूप अभिनंदन। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाच्या सकयल दिल्लीत डबल इंजिनचे सरकार येवपाक जाय असले हाजी वाट गेली 10 वर्सां आमी पळयताले। म्हाका खूप बरें दिसता की दिल्लीतल्या प्रचाराच्या निमित्तात हांव थंय असलेल्या गोंयकारांक मेळ्ळो, महाराष्ट्रातल्या लोकांक मेळ्ळो आणि तमाम वेगवेगळ्या मतदारसंघांतल्यान प्रचार करता आसतना दिसतालें की हय ह्या फावटी बी हांगासर डबल इंजिनचे सरकार येताले। माननीय मोदीजींच्या नेतृत्वाच्या सकयल आमचे वेगवेगळे नेते थंय प्रचार केलो। पयले फावटी आमकां बहुमतान दिल्ली ही भारतीय जनता पार्टी कडेन डबल इंजिन सरकार आयलां। त्या मोदीजी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, तशेंच भारतीय जनता पार्टीचे दिल्लीतले कार्यकर्ते, असंख्य नेते हांचे हांव खूप खूप अभिनंदन करता। दिल्लीतल्या लोकांचे हांव आभारूय व्यक्त करता। दिल्ली सारकिल्या देशाच्या राजधानीत म्हणजे जे सगळी घाण करून आम आदमी पार्टी दवरलेली ते स्वच्छ करपा खातीर लोकांनी ही संद भारतीय जनता पार्टी खातीर दिल्या। लोकांनी दाखोवन दिले की करप्शनाक हांगासर थारो ना। ज्या दिल्लीतल्या केजरीवालाच्या सरकारात जो लिकर स्कॅम सगळ्यात व्हडलो स्कॅम जो जाल्लो, तांचे मुख्यमंत्र्या सहीत 5 मंत्री हे भितर आशिल्ले, त्या खातीर खंयच्याच पद्दतीत करप्शना खातीर थारो ना हे सगळ्या लोकांनी परत एकदा दाखोवन दिल्ले आसा। आमी सदांच म्हणटा की डबल इंजिनचे सरकार आसा थंयसर खूप व्हडलो विकास जाता आणि त्याच पद्दतीचो विकास दिल्लीत करपा खातीर दिल्लीतल्या सगळ्या लोकांनी भारतीय जनता पार्टीक गुड गव्हर्नन्स दिवपा खातीर, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करपा खातीर, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करपा खातीर ज्या दिल्लीतल्या राजधानीत सरकार आयले त्या बद्दल हांव परत एकदा म्हणजे दिल्लीकारांचे खूप खूप अभिनंदन करता आणि आभारही व्यक्त करता।